मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलनात एसआयटी चौकशीची नेमणूक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। मनोज जरांगेंच्या मागे बोलविता धनी कोण तर जरांगेंच्या घरी जाणारे कोण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल। जरांगेंना अतिरेकी ठरवणार आहात का, उद्धव ठाकरेंचा सवाल। एसआयटी चौकशी चिवटपणे करा, ठाकरेंची मागणी। सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू, माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे, भाजपच्या आरोपांवर राजेश टोपेंचं प्रत्युत्तर। जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, शिवनेरीवर शिवकालीन गाव आणि किल्ल्यांची प्रतिकृती उभारली जाणार, अर्थमंत्री अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा। अयोध्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, महाराष्ट्र भवनासाठी 77 कोटींचा निधी प्रस्तावित, अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा। बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस घोषणा नाही, सरकारने जनतेला विकासाचं गाजर दाखवलंय, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडलाय, हा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका। विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ, विरोधकांना टीका करण्याशिवाय काही येत नाही, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीराजेंकडून शाहू महाराजांसोबतच्या फोटोची पोस्ट, संभाजीराजे छत्रपतींच्या इन्स्टा स्टोरीमुळे कोल्हापूर लोकसभेच्या जागेची उत्सुकता वाढली। मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण। आपने दिल्लीतील उमेदवारांची नावे केली जाहीर, आप 4 जागांवर तर काँग्रेस 3 जागांवर लढवणार निवडणूक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।